लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी. 19 ऑगस्टला मंत्रालयावर जनआक्रोश मोर्चा. कुंभार समाजाच्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासह आदिवासी जमीन भूसंपादनातील भ्रष्टाचार व SC उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन. मुंबई दादर रेल्वे स्थानकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावातील कुंभार समाजाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई मंत्रालयावर लक्षवेधी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा प्रश्न, आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध या मागण्याही प्रमुखपणे मांडण्यात येणार आहेत. अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध सामाजिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय होईपर्यंत वेळोवेळी मोर्चे व आंदोलने करण्यात येतील अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दोडी येथील कुंभार समाजातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संबंधित कुटुंबाला संरक्षण मिळावे अशी मागणीही या मोर्चातून करण्यात येणार आहे. तसेच आदिवासींच्या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रश्नही आंदोलनाचा प्रमुख मुद्दा राहणार असून या मागणीसाठी यापूर्वी विविध आंदोलने करण्यात आली आहेत. आता मंत्रालयावर होणाऱ्या जनआक्रोश मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. दरम्यान मोर्चासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे व कुंभार समाजाचे नितीन राऊत यांनी केले आहे. प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मुंबई मंत्रालयावरती अखिल भारतीय आदिवासी सेनेचा लक्षवेधी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राला काळिंबा फासणाऱ्या महिलांच्या हत्याकांडाचा प्रकार, मुलींच्या अल्पवयीन मुलींच्या बलात्कारांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन ढिम्म गतीने प्रगती करत आहे. त्या गुन्ह्यांच्या तपासात निष्क्रियता दर्शवतं. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर बंद करता आलं नाही किंवा आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी खोटेनाटे कागदपत्र खरेदी करून संपादित केल्या, त्या जमीनदारांना परत त्या जमीन करता आल्या नाहीत. समृद्धी नागपूर महामार्गावरती ज्या जमिनी भूसंपादित केल्या त्या बाधित प्रकल्पग्रस्ताला अद्याप त्यांच्या भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही. अशा अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आपण अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने येत्या 19 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानापासून ते हुतात्मा स्मारक ते मंत्रालय अशा पद्धतीचं मोर्चाचं नियोजन ठेवलेलं आहे. यामध्ये नुकताच या मागील आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या मागासवर्गीय समाजातील महिलेचा अल्पवयीन मुलीवरती शालेय मुलीवरती अत्याचार बलात्कार करण्यात आला.
त्यानंतर त्याच कुटुंबातील एक जबाबदार महिलेला नग्न अवस्थेत विवस्त्र करून तोंड हातपाय बांधून बावडीत टाकून देऊन तिचा खून करण्यात आला गळा ओढून. अशा ज्या तक्रारी प्रशासनाच्या पोलीस खात्यामध्ये आज नमूद केलेल्या असताना मूळ आरोपींना, दोषी आरोपींना आजही अटक करण्यात आलेली नाही आहे, हे मोठं दुर्दैव आहे. आणि त्यामुळं मूळ आरोपींना अटक झालीच पाहिजे. दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नामांतरही झालं पाहिजे. आणि ज्या आदिवासींच्या जमिनी, त्या बिगर आदिवासी लाटल्या, त्या जमिनी त्यांना परत केल्या पाहिजे. आणि नागपूर समृद्धी महामार्गावरती भूसंपादित केलेल्या जमीनदारांच्या मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. याशिवाय इतर मागण्यांचा समावेश त्यामध्ये राहणार आहे. हे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशनपासून या जन आक्रोश मोर्चाची सुरुवात होईल. हुतात्मा स्मारकावर अभिवादन करून नंतर आझाद मैदानामार्गे मंत्रालयावर जाईल. या मोर्चामध्ये अखिल भारतीय आदिवासी सेनेचे नंतर कुंभार समाजाच्या सर्व समाज बांधवांचे प्रतिनिधी, समाज बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आणि ज्या जे बाधित आहेत ती सर्व वंचित लोक या मोर्चामध्ये सामील होतील, अशी या वेळेला मी स्पष्टपणे जाहीर करतो. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे आमचे प्रमुख आहेत राजाभाऊ ठाकरे. ज्या महिलांच्या जमिनी गेलेल्या, ज्या आदिवासींच्या, त्याही बावकीबाई जुगरे आहेत, एकनाथजी जुगरे आहेत, तुळसाबाई जुगरे आदी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित आहेत. आणि आजपासून सर्व महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येतं की आपण मंगळवारी मिळेल त्या साधनाने आपण मुंबईला निघण्याची तयारी करा, असं आवाहन करण्यात आहे. हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, तथा ते आजचे राज्याचे गृहमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, हेही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, माननीय नामदार सुमित्राताई पवार साहेब आहेत, याही उपमुख्यमंत्री आहेत, आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे राज्याचे महसूल मंत्री आहेत. विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल खात्याच्या विभागात काही अत्यंत महत्त्वाचे धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाचंही अखिल भारतीय आदिवासी सेना आजच्या या बैठकीत जाहीर अभिनंदन करत आहे की जे जे निर्णय जनतेच्या हिताचे, जनहिताचे आहेत, ते धडकपणे त्यांनी त्यांच्या लाभात कशा त्यांना लाभ देता येईल अशी जर भूमिका 7/12च्या कोऱ्या उतारावरती जर वंचितांची नावं घेऊन त्यांना त्यांचा लाभ देण्याचे जर त्यांनी जर धाडस दाखवलं असेल, तर मग ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत, ज्यांचे हक्क आहे, अधिकार आहे, आणि त्यांना हक्कापासून जर वंचित केलं जातं, अशा महसूल खात्याचा गलतानपणा, भ्रष्टाचार ताबडतोब त्यांनी थांबवून वंचित लाभार्थींना देखील न्याय दिला पाहिजे, असं साकडा आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घालणार आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.